नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे। अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरल्याचे समोर आले आहे। अलीकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा संपूर्ण राज्याला प्रत्यय आलाय। अशातच आता शिवसेनेत जोरदार इनकमिंग पाहायला मिळाले। पंढरपूरमध्ये 3 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। यामुळे पंढरपुरात पक्षाची ताकद वाढली आहे। यामुळे भाजप आमदार समाधान औताडे यांची आगामी निवडणुकीत चिंता वाढण्याची शक्यता आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी झेंडा हाती घेतला, शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशावर बोलताना शिंदे म्हणाले की जशी भगीरथने गंगा पृथ्वीवर आणली तसेच भगीरथ भालके हे पंढरपुरात विकासाची गंगा नक्की आणतील। त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि म्हाडा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असून भालके यांच्या खांद्यावरचा भगवा झेंडा हा फक्त शिवसेनेचा नसून तो भगवत धर्माचा, प्रभू श्रीरामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे नमूद करत त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।